नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर उंचावण्याकरता विविध कृतींची मालिका आम्ही घेऊन आलेलो आहोत। गणित या विषयाअंतर्गत संख्याज्ञान कौशल्य यामध्ये इयत्ता दुसरीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 0 ते 20 पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो। तसंच इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 0 ते 99 पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो। यामध्ये जो अध्ययन स्तर दिलेला आहे तो अध्ययन स्तर पहिला आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही। मग ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणता येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी मी आज एक मजेदार खेळ तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे। या खेळाचं नाव आहे संख्याकृती खेळ। या खेळामध्ये मी बोटे वापरणार आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही अंकगाठ किंवा अंकपट्ट्यासुद्धा वापरू शकता। करायचं काय आहे तर जे विद्यार्थी माझ्या वर्गात आहे त्या विद्यार्थ्यांना मी रांगा करून मी माझ्या समोर बसवतो आहे आणि त्यांना सूचना देतो आहे। त्यांना सांगतो आहे की मी माझ्या हाताची काही बोटं वर करून दाखवणार आहे। ती बोटं किती आहे हे मोजून तुम्ही मला ती संख्या सांगायची आहे। आणि मी त्यांना सांगतो आहे की जेवढी बोटं माझी वर असेल तीच संख्या मला तुम्ही सांगायची आहे। आणि मी क्रमवार संख्यांनी सुरुवात करतो। पहिली संख्या जी आहे 0, मग 0साठी मी त्यांना याप्रमाणे दाखवतो। त्यांना विचारतो माझी किती बोटं वर आहे। एकही नाही म्हणजे 0, म्हणजे ही संख्या किती बोटं आहे 0। त्यानंतर आता किती 1, आता किती 2, आता किती 3, आता किती 4, आता किती 5, आता 6, आता 7, आता ओळखा 8 आणि आता 9। याप्रमाणे 0 ते 9 क्रमाने मी बोटं दाखवली आहे। मुलांनी ती सगळी ओळखून मला सांगितलेली आहे। आणि यानंतर मी आता विद्यार्थ्यांना सांगतो आहे की मी आता काय करणार आहे 0 ते 9 दरम्यानची कोणतीही संख्या ती संख्या घेऊन मी तुम्हाला तेवढी बोटं दाखवणार आहे आणि ती संख्या तुम्हाला मला ओळखून मला सांगायची आहे। मग मी विद्यार्थ्यांना मला पाहिजे असलेल्या संख्या एवढे बोटं दाखवतो। मी समजा दाखवलं, विद्यार्थी ओळखतील 3, मी दाखवलं, विद्यार्थी ओळखतील 5। याप्रमाणे 0 ते 9साठी जेवढ्या संख्या आहे तेवढ्या संख्येसाठी ही कृती घेऊन घ्यायची आहे। आणि हा सराव 2 ते 3 वेळा विद्यार्थ्यांना करून घ्यायचा आहे। आणि पुन्हा एकदा 0 ते 9 क्रमाने त्यांना तो सराव द्यायचा आहे। हे झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता मी बोटं दाखवली होती आणि विद्यार्थ्यांनी संख्या ओळखल्या होत्या। आता मी संख्या सांगणार आहे, विद्यार्थ्यांनी तेवढी बोटं मला दाखवायची आहे। आणि मग पुन्हा क्रमवार संख्येने सुरुवात करतो आहे। मी म्हटलं 0, विद्यार्थी मला बोटं दाखवतील। मी म्हटलं 1, विद्यार्थी बोट दाखवत आहे। मी म्हटलं 2, 3, 4, याप्रमाणे विद्यार्थी मला बरोबर तेवढ्या संख्येएवढी बोटं दाखवत आहेत। त्यानंतर पुन्हा मी विद्यार्थ्यांना सांगतो आहे आता मी 0 ते 9 दरम्यानच्या कोणत्याही संख्येइतकी बोटं कोणतीही संख्या मी तुम्हाला सांगणार आहे तेवढी बोटं तुम्ही मला दाखवायची आहे। तर मग मी अदल्यामधल्या कोणत्याही संख्या घेऊन त्यांना सांगतो आहे। मी म्हटलं 4, विद्यार्थी 4 बोटं दाखवतील। मी म्हटलं 7, विद्यार्थी 7 बोटं दाखवतील। याप्रमाणे 0 ते 9 सर्व संख्यांसाठी मी विद्यार्थ्यांकडून ही कृती करून घेतो आहे। आणि पुन्हा शेवटी मग क्रमवार संख्येने सुरुवात करतो आहे। याप्रमाणे आपण जर खेळ विद्यार्थ्यांकडून करून घेतला तर या खेळामुळे काय होईल, विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल आणि विद्यार्थ्यांना 0 ते 9 ही संख्यानामे क्रमाने म्हणता येणार आहे। धन्यवाद।